देवा अरे ही काठी कशाला र अरे डेरा भरलाय का मोकळाय हे बघितलं कशाने खाड्यानं खाडा हाणून बघितला की डेरा मोकळायच का भरलेला कळतोय टांग वाजलं तर मोकळा आणि टूप वाजलं तर भरलेला आणि मग डेरा फोडायचा कशाने मग काठीने फोडायचा पण देवा ए देवा तेवढ्यात एखादी गवळण आली तर मग सोपं आहे ना तिच्या पायासारखे काय काय टाकायचे सराटे टाकायचे सराटे कार अरे लगा त्या सराट्याला 3 काटा असतात त्या 3 काट्यातला कसा बी सराटा पडू द्या पण एक काटा कायम वडच असतो तेवढ्यात त्या गवळणीच्या पायात काटा मोडल गवळण पाया काटा काढायला गुतन तेवढ्यात आपण धूम ठोकायची मला धूम ठोकायची पण गवळण उच टाचाचा शँडल घालून आली तर म्हणला सोपं आहे ना अरे गोट्या आणल्यात ना गोट्या टाकायच्या गवळण त्या सँडलवरती गोटीवरती पाय पडल आणि घसरून पडल तेवढ्यात आपण धुम पण देवा नाहीच पडली तर मग आणली ना माती त्याच्या डोळ्यात फिसकावायची माती चोळायला गुतन तेवढ्यात आपण धुम टाकायची पण देवा गप नाही तर तुझ्या मागं कधी बी इडी लावीन मी गवळण गर 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 गिरक्या मारी गवळी दाढी वर वर करी गवळण गर गर गिरक्या मारी गवळी दाढी वर वर करी गवळण गर 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 मारी गवळी दाढी गवळण गर गर गिरक्या मारी गवळी दाढी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आणि खऱ्या अर्थानं कालापर प्रकरणातला आणि या अभंगात जगद्गुरु तुकोबाराया गोकुळवासियांना झालेल्या सुखाचं वर्णन करतायत विठाला विठाला महाराज म्हणतात गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा महाराज या अभंगात सांगत असताना म्हणतात आज गोकुळवासियांना सुख झालाय पण किती त्या सुखाला अंतही नाही आणि पारही नाही तसं पाहिलं गेलं तर सुख 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 करत महाराज माणसाला मरावं लागतं सर्व सुखाची अशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला हिंडता दिशा क्षीण पावला माया वेष्टीला जीव माझा गुरुजी सुख सुख करत माणसाला मरावं लागतं तरी सुद्धा सुखाची प्राप्ती होत नाही कारण सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता येवडे पण तरी सुद्धा आजच्या अभंगात तुकोबाराया गोकुळवासियांना झालेलं सुख इतकं सांगतात की त्या सुखाला अंतही नाही आणि त्या सुखाला पार नाही पण महाराज याचं कारण काय गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका कारण बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदाच्या घरी जन्माला आले बाळकृष्ण नंदा घरी परिणाम आनंदाल्या नरनारी महाराज प्रतीक काय गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे प्रत्येकाच्या घरावरती गुड्या उभारत प्रत्येक जण आनंदानं गातायत नाचतायत उड्या मारतायत कारण बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी मग तुकोबाराय महाराज म्हणतात मी ते पाहायला खऱ्या अर्थानं प्रत्यक्ष त्या ठिकाणी होतो कारण जे जे झाले अवतार तो का त्यांचे बरोबर भगवंतानं जे जे अवतार घेतले त्या अवतारात मी त्यांच्या बरोबर आहे आणि त्या श्रीकृष्णाचं त्या बाळकृष्णाचं इतकं गोंडस रूप बघितलं आणि त्या गोंडस रूपानं आमच्या सर्वांचं मन काय घेतलं वेधून घेतलं तुका मने छंदे मन मोहिले गोविंदे किंवा मन वेदिले गोविंदे कारण बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी अशा काहीशा आशयाचा अभंग विढाला विढाला खऱ्या अर्थानं आज विशेषत्वानं सांगावं लागत नाही एकदा काल्याचं कीर्तन म्हणलं की ती तुमचं सगळ्याचं पाठ झाले काला झालं की हाला काला झालं की सगळं होतंय काला म्हणजे प्रसादाचं कीर्तन याच्या पलीकडे आता कीर्तन होणार नाही हा दुसरी 1 दिवसाची कीर्तन होतील परत काल्याचं कीर्तन सप्ताह असेल तरच होणार मंदिराच्या बांधकामा कळस जसं मंदिराचं बांधकाम कधी पूर्णत्वाकडे जातं आता तुमच्या मंदिरावरती कळस बसलाय बरोबर आहे ना आता या कळसावरती वीट रचता येते का नाही रचायची जमतं का मंदिराचं बांधकाम जोपर्यंत कळस मंदिरावरती बसत नाही तोपर्यंत तुम्ही किती विटा रचू शकता पण एकदा कळस बसला रे बसला मंदिराच्या बांधकामात कळस मंदिराच्या बांधकामावरती कळस बसला की म्हणायचं आमचं काम काय झालं मंदिराचं पूर्ण झालं जसा सर्व नद्या एकत्र सगळ्या वाहत वेगवेगळ्या मार्गाने जातात पण अवघ्या झाल्या उर्मी एकमय तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय तसं हे शेवटचं कीर्तन आहे प्रसादाचं कीर्तन आहे यात आम्हाला प्रसाद मिळणार आहे ज्यांनी जशी भक्ती केली
मग कुणी किती कुचराईपणा केलाय, कुणी किती भजन केलंय, कुणी किती टाळ्या वाजवल्यात, त्याच्यावरती देव किती प्रसाद देणार ते माहीत आहे ठरलेलं आहे. आता तुम्हाला काय सांगायची गरज आहे, तुम्ही भजनी म्हणवायचं, त्यामुळे तुमचं रोजच चाललंय, बरोबर आहे ना. पण तरी बी काय काय करतात कुचराईपणा, नको वाजवायची टाळी, नको म्हणायला, बरोबर आहे ना. मग आता ज्यानं जशी भक्ती केली त्याला आज काय होणार आहे रामेश्वर काका, प्रसाद मिळणार आहे. आणि तो प्रसाद कोण देणार आहे? प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद कोण देणार आहे? पंढरीनाथ आहे. मग खऱ्या अर्थानं आम्ही जो आज काला करतोय, आम्ही जे आजचं काल्याचं कीर्तन ऐकतोय, आम्ही जो काल्याचा प्रसाद सेवन करणार आहे, तो काला नेमका पहिला घडला कुठं? पहिला घडला गोकुळात. भगवान श्रीकृष्णानं आणि गोपाळानं केला तो पहिला काला. दुसरा काळा झाला कुठं माहिती का? ऐका. एकच टाळी झाली चंद्र भाग्यवालवंती, माझा ज्ञान राजा गोपाळाशी लाया वाटी, माझा ज्ञान राजा गोपाळाशी लाया वाटी. एकच टाळी झाली चंद्र भाग्यवालवंती, माझा ज्ञान राजा गोपाळाशी लाया वाटी, माझा ज्ञान राजा गोपाळाशी लाया वाटी. दुसरा काला कुठे झाला? एकच टाळी झाली चंद्र भागे वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळ अशी लाया वाटी. तिथं चालू होतं कीर्तन कोणाचं? नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई जनी सावध होई देवा ऐसा बोले कबीर. कोण सांगतंय? देवाला सांगितलं, देवा सावध व्हा, इतकं कीर्तन रंगावं, इतकं कीर्तन रंगावं. त्या कीर्तनात सुद्धा भगवंतानं काय करावं? नाचावं. बरं, इतकं नाचावं, पितांबर गळूस तर नाचावं. मग खऱ्या अर्थानं हा काला पहिला घडला गोपाळात, भगवान श्रीकृष्ण आणि गोपाळ. दुसरा कुठं? वाळवंटात, संत आणि भगवंत. आणि तिसरा चाललाय ना तो आता जगात, जिथं जिथं अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे, तिथं जो काला होतोय तो खऱ्या अर्थानं तिसरा काला आहे. विठाला विठाला तीन प्रकार आहे. हरिनामाचा खिचडी काला, दहीभाताचा काला आणि शेवटी तुका म्हणे काला कोठे अभेद देखील. जिथं अभेदच राहील नाहीत ना तिथं काला होत असतो. आता बघा, आपण दही आणि लाही आणली, बरोबर ना? आणली ना, आता त्यात टाकली. आता किती प्रयत्न केल्यानंतर ती बाई दही आणि लाही वेगळी होईल? किती प्रयत्न केल्यानंतर होणार नाही, कारण ती काय झाली? आता एक रूप झाली. आता त्यातून वेगळं होता येणार नाही. तसं भगवंताची भक्ती करत करत असताना, भगवंताचं नामस्मरण करत करत असताना आम्ही भगवंताशी ज्यावेळेस एकरूप होतो ना, त्या दिवशी खऱ्या अर्थानं आमच्या जीवनात काला घडत असतो. विठाला विठाला. माझ्याकडे फक्त एक तास शिल्लक आहे, त्यामुळे मी आता दुसऱ्या गोष्टी सांगत बसणार नाही. डायरेक्ट आपण गोकुळातून इकडे जाणार आहे. आपण सगळ्या लीलान ह्याचा आज बघणार आहे, कारण इतर ऐकायचंय ते तुम्ही रोज ऐकताय. आता मला आज लीलान त्या वेगवेगळ्या पद्धतीनं गवळणी वगैरे आपण आता गाणार इतकी चांगली, त्यामुळे गवळणीचा आणि याचाच आस्वाद आपण घेणार आहे. बघा, कंसानं आपली बहीण वसुदेवाला देण्याचं ठरवलं. लहानपणीचा मित्र आहे आणि लहानपणीचा मित्र असल्यामुळे कंसानं वसुदेवाला आपली बहीण देण्याचं ठरवलं. आणि बहीण दिली आणि ऐका लग्न जमलं. लग्नाचा दिवस उजाडणार, पण लग्नाच्या आदल्या दिवशी काय असती? हळद असती, वरात असते. आता तुमच्याकडे वरात असती पुण्यात आदल्या दिवशी, बरोबर ना? आदल्या दिवशी नवरा नवरीला फिरवतात, बरोबर का नाही? गावात गावात ज्याच्या त्याच्या पद्धतीने. आमच्याकडे आहे पद्धत, आदल्या दिवशी मिरवणूक काढली जाते. दुसऱ्या दिवशी काढतात दोघांचे एकत्र, पण आदल्या दिवशी बी गावात मिरवणूक काढली जाते. मी खोटं नाही सांगत. कंसानं बी मिरवणूक काढली आपल्या बहिणीची, म्हणजे तेव्हापासून प्रथा आहे ती. कंसानं आपल्या बहिणीची मिरवणूक काढली, रथात बसला, घोड्याचा लगाम हातात धरला आणि रथ चालायला लागला. तेवढ्यात आकाशात वाणी झाली. आकाशाची वाणी, आकाशात वाणी झाली. अरे ऐक कंसा, ज्या बहिणीची तू एवढ्या थाटामाटात मिरवणूक काढतोय, ज्या बहिणीला एवढ्या आनंदानं तू लग्न करतोय, ज्या बहिणीनं एवढ्या आनंदात तू मिरवणूक काढतोय ना, त्या बहिणीच्या पोटी 8वा पुत्र येणार आहे आणि तो तुला मारणार आहे. आणि मावशी, आपल्या बहिणीचा मुलगा आपल्याला मारणार म्हणल्यावर कोणता मामा आहे बहिणीला पैठणी घेईन? आहे का असं एखादा मामा? नाही नाही, तुझा मुलगा मला मारणार, मग धर तुला पैठणी. आहे का असं? कोणता बहिणीचा मामा आहे? कोणता मामा आहे की आपल्या मुलाला बहिणीला वाचवेल? तोही काय केलं? त्यानंही राग अनावर झाला. मारणार आहे म्हणल्यावर काय केलं बघा. घेऊन या खडग माराया धावला, घेऊन या खडग माराया धावला, खडग माराया धावला, घेऊन या खडग माराया धावला.
या धावला. घेऊनी आखंड मला या धावला. घेऊनी आखंड मला या धावला. ही हात तो धरिला वसुदेवे, हात तो धरिला वसुदेवे, घेऊन आखड मारा या धावला. घेऊन आखड मारा या धावला. हात तो धरिला वसुदेवे, हात तो धरिला वसुदेवे, घेऊन आखड मला या धावला. घेऊनी आखंड मला या धावला. घेऊन या खडग माराया धावला. हात तो धरिला वसुदेव, आपल्या कमरेची तलवार काढून माराया धावला. तेवढ्यात वसुदेव म्हणला, ए बिघाडला काय, गोळ्या संपल्यात काय म्हणला तुझ्या, तुला अक्कल नावाची गोष्ट आहे का. अरे म्हणला बहीण आहे ना ती, आणि बहिणीला मारणं म्हणजे ब्रह्महत्येचं पातक आहे. अरे तुला मारणार आहे कोण, मारणार आहे कोण, ही का हिचा 8वा मुलगा, 8वा मुलगा मारणार आहे. मग तुला त्रास कुणाकडून आहे, 8व्या मुलाकडून. मग हिच्याकडून काही त्रास आहे, काहीच नाही. मग हिला कशाला मारतो, 8वा पोरगा आणून देतो ना. तो म्हणला 8वा नाही, सगळी आणून द्यावं लागते. चालतंय म्हणला, सगळी आणून दे. तुला आमचा विश्वास नसेल ना तर मग आम्हाला जेलमध्ये टाक. आणि पहिला गडी बरं का असा जेलमध्ये टाका म्हणणारा. आता पण असा गडी चालला नाही मला जेलमध्ये टाका म्हणलेला. उलट जेल फोडून बाहेर यायचे गड्यांचा उत्सव चालू असते. बरोबर आहे ना. पहिला गडी म्हणला आम्हाला जेलमध्ये टाका, आम्हाला बंदिवासात टाका. आणि बंदिवासात टाकलंही. आणि अनेक दिवस निघून गेल्यानंतर बंदिवासात टाकलं. ऐका, खऱ्या अर्थानं देवकीला दिवस गेले. आणि दिवस गेल्यानंतर पहिला मुलगा जन्माला आला. जन्माला आल्याबरोबर नेऊन दिला. नेऊन दिल्याबरोबर हातात घेतला. आणि हातात घेऊन बघितलं, अरे मला मारणार आहे कितवा, 8वा. आणि ह्या पहिल्याचा काय दोष आहे, मारणार आहे कितवा, 8वा. मग या पहिल्यानं काय केलंय, कशाला मारायचंय. बघा राक्षस आहे, पण राक्षसाच्या मनात सुद्धा प्रेम निर्माण झालं. आणि असं पाहिजे, नाही तर आजकाल आपण राक्षसापेक्षा घाण वागतोय. राक्षसापेक्षा गुरुजी आपण घाण वागतोय. आपल्याला तेव्हा तरी जन्माला आलेली मुलं मारायचा, आपण गर्भातलीच मारायला लागलोय. मग तेव चांगला का आपण, तेव आपण नाही म्हणायचं चांगलं, बरोबर ना. लोकांचं चला, मारायला नको म्हणला, नाही मारायचं म्हणला. तेवढ्यात नारद मुनी आले कळीचे. बरं कळीचा नारद, ते कळी लावायचेच काम आहे. आलं म्हणलं, ए काय झालं, काय नाही म्हणला. हे घे, काय नाही म्हणला. काय झालं, काय नाही म्हणला. अरे काय, का मारत नाही याला, काय नाही. मला मारणार आहे कितवा, 8वा. यानं काय केलंय माझं, यानं काय माझं बिघडवलंय. मारणार आहे कोणता, 8वा. याचा काही दोष नाही. तो म्हणला बिघडला काय म्हणला, खरंच तू राक्षस, ती राक्षसच म्हणला का. तुम्ही निर्बुद्धी, ती निर्बुद्धच म्हणला. तुम्हाला कळत नाही ती खरंच आहे म्हणला. तुला समजतं का काय म्हणला, काय म्हणला. म्हणला ही बोट किती होत्यात, 8. म्हणला मोज, 1 2 3 4 5 6 7 8. कोणता 8वा झाला, येऊ थांब म्हणला. तुला अजून सांगतो, मला डोळं फिरतील तुझं, थांब. 1 2 3 4 5 6 7 8. आता कोणता झाला, तो का कसं बदलताय. मग अशी म्हणताय हा, आता म्हणताय हा. त्यानं बी तसं सांगितलं. म्हणला अरे तुला लक्षात येतंय का नाही, 8वा कोणता पण होऊ शकतो. कोणत्यापासून तुला धोका आहे. कळीचा नारद आहे ना, पुण्य सारावया, पुण्य सारावया भेटे देवरी, वदी बाळकाशी घेऊ नको, वदी बाळकाशी ठेवू नको, वदी बाळकाशी ठेवू नको. पुण्य सारावया भेटे देवरूसी, वधी बाळकाशी ठेवू नको, वदी बाळकाशी येऊ नको, वदी बाळकाशी येऊ अतिशय उत्तम. पुण्य सारावया भेटे देवऋषी, वधी बाळकाशी ठेवू नको. त्याला मार, त्याला जिवंत ठेवू नको. 8वा कोणता पण होऊ शकतो. पहिला मारला, दुसरा मारला, तिसरा मारला, 4था 5वा 6ही मारित दुराचारी. 6ची 6 मारले. 7वा योगमायेनं रोहिणीच्या गर्भात नेऊन ठेवला, ते बलराम दादा. आणि आता 8व्याची तयारी झाली. आणि आता 8वा येणार. देवकीला दिवस गेले. आणि देवकीला दिवस गेल्यानंतर ऐका, इतकी देवकी तेजस्वी दिसायला लागली, इतकी देवकी तेजस्वी दिसायला लागली. कशी माहिती का,
देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य कंसाचे हृदय जळतासे हो कंसाचे हृदय जळतासे कंसाचे हृदय जळतासे कंसाचे हृदय देवकीचे तेज दिशे जैसा सूर्य कंसाचे हृदय जळत असे. देवकीचं तेज तिकडून वाढायचं आणि कंस आतून असा तिळ 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 तुटायचा. बघा बहीण तुम्हाला आहे, बहीण मला आहे, आई तुम्हाला आहे, आई मला आहे. महिला मंडळ तुमच्यासाठी सांगतो बघा, जर आपली मुलगी किंवा आपल्या शेजारी कोण जर गर्भवती स्त्री असेल तर 7व्या महिन्यात तिच्या चेहऱ्यावरचं तेज वाढत असतं. का माहिती का? कारण आत तो गर्भत असा असतो म्हणून तिच्या गर्भाचं तेज तिच्या चेहऱ्यावरती उमटत असतं. बघा शेंबड पोरग जन्माला यायचं म्हणलं तरी तेजस्वी मुलीचा चेहरा होतो. शेंबड आपली शिंबडीच आहेत ना. शेंबड पोरग जन्माला यायचं म्हणलं तरी बाईचा चेहरा काय होत असतो? चमकत असतो. इथं देव जन्माला यायचाय. देव इथं कोण जन्माला यायचाय? देव जन्माला यायचाय. मग तेज किती असेल देवकीचं? देवकीचे तेज दिशे जैसा सूर्य कंसाचे हृदय जळत असे. कंस असा तिळ 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 तुटायचा. आणि ऐका 8वीची तयारी झाली. 8वा जन्माला येणार आणि रात्रीच्या ठीक 12 वाजता भगवान श्रीकृष्णांची मूर्ती हातावरती प्रगट झाली. आणि भगवान श्रीकृष्णाची मूर्ती प्रगट झाल्याबरोबर मूर्ती प्रगट झाली. पण किती वर्षाची? 8 वर्षाची. आणि मग देवकीनं सांगायचं वाटलं, ए देवा अरे मी लहान मागितला होतास. काय मागितला होतास? लहान. पण झालाय किती वर्षाचा? 8 वर्षाचा. तू जर असा 8 वर्षाचा प्रगत झाला तर मला आईचं सुख कसं मिळेल? आई अगं फक्त मी लहान होणार आहे, फक्त माझं एक काम आहे, फक्त तेवढं काम करायचंय ते सांगण्यासाठी आलोय. काय? आणि बघा ज्यावेळेस आपल्या मुलावरती संकट येत असतं ना त्यावेळेस बापाला मोठं संकट पडत असतं. आणि बापावरती संकट आलेलं बघितलं कृष्णाने बघितलं. आणि कृष्णाने बघितल्यानंतर बाबाला सांगितलं, बाबा काय झालंय? अरे काही नाही. आता हे सोपं आहे का? त्याला जर जणी कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारेल, जर कंसाला कळालं तर माझ्या बाळाला मारून टाकेल. बाबा त्याचं टेन्शन घेऊ नका. एक काम करा. काय? नंदाच्या घराला मजने गोकुळाला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला. हे माया उपजली ठेवे माझा वा वा. आनंदाच्या घराला मजने गोकुळाला. नंदाच्या घराला मज नेही गोकुळाला. काय झालं तिथं? माया उपजली तेथे ठेवी मज आणि येते. अरे पोरा बोल नाही बोलता वाटते सोपे. तुला मस्त वाटतंय मी इथून तुला घेऊन जावं, इथून तुला घेऊन जावं. बोल नाही बोलता वाटते सोपे, पण करणी करता टिंब टिंब कापे. अरे करणी करायला सोपं आहे का? एवढं करून दाखवायला सोपं आहे का? तुला माहिती आहे का? काय रक्ष पाळे, दरवाजे बंद आहेत. बाबा त्याचं टेन्शन घेऊ नका. त्यांना मी मोहून टाकलंय. ते सगळे झोपलेत. हातापायाची बंधने गळती. उचलीला कमलापती भगवंताला उचललं, टोपलीत टाकलं आणि बाप बघा बरं का घेऊन निघाले. पण जात असताना यमुनीला पूर आला, पाऊस झाला, पूर चालला अचाट. मला पुढं बोलायचंय पण आधी ऐकून जा. खऱ्या अर्थानं
यमुनेचा पूर हळूहळू वाहायला लागला. यमुनेत उतरले, गोट्याला पाणी लागलं, गुडघ्याला लागलं, गुडघ्याचं पाणी कमरेला लागलं, बाबा कमरेचं पाणी पोटाला लागलं, पोटाचं पाणी छातीला लागलं, छातीचं पाणी गळ्याला लागलं आणि गळ्यातलं पाणी आता हळूहळू तोंडात जायला लागलं. आणि ज्यावेळेस पाणी तोंडात जायला लागलं का त्यावेळेस वसुदेवानं सांगितलं, हे देवा, अरे तू देवच ना, तू मालक आहे ना या जगाचा, अरे माझं काही नाही, मी मेलो तरी चालेल गड्या, पण तू वाचला पाहिजे, ही माझी भूमिका आहे. आणि याला बाप म्हणतात बरं का. बाप म्हणजे काय माहितीये का? बाप म्हणजे जगण्याचं माप आहे. अरे बाप म्हणजे जगण्याचं माप आहे. बाप म्हणजे पाठीवरची थाप आहे. जरी कधी रागवला ना तरी ज्याची माया अमाप आहे ना, तो म्हणजे बाप आहे, तो म्हणजे बाप आहे. अरे यशाच्या उत्तुंग शिखरावरती घेऊन जाणारी शिडी म्हणजे बाप आहे. समुद्राच्या ऐल तीरावरून समुद्राच्या पैल तीरावरती घेऊन जाणारी होडी नौका म्हणजे बाप आहे. आम्हाला बाप कधी समजला नाही. आईचं अनेकांनी कौतुक केलं, आईला अनेकांनी तोंड भरून आशीर्वाद दिले गड्या, पण ऐका, देवकीचं यशोदेचं कौतुक करायला विसरू नका गड्या. पण देवकीचं यशोदेचं कौतुक करत असताना ज्या वसुदेवानं माझा मुलगा वाचला पाहिजे, कृष्ण वाचला पाहिजे या उद्देशानं डोक्यावरती टोपली घेऊन स्वतःच्या जीवाची पर्वा न करता यमुनेचा ऐलतील पलीकडे गेला ना, तो खऱ्या अर्थानं बाप आम्ही कधी विसरता कामा नये. अरे असा बाप आहे, पाणी नैट्याला जायला लागलं आणि मग वसुदेवानं भगवान श्रीकृष्ण सांगितलं, अरे आता थांबव, पाणी थांबव. आणि मग भगवान श्रीकृष्णानं त्या यमुना मातेकडे बघितलं, आई अ सासूबाई ऐका, म्हणजे तुम्हाला नाही म्हणलं बरं का मी, जसे भगवान श्रीकृष्ण यमुना मातेला म्हणले, काय सासूबाई नेमकी काय अडचण आहे? सासूबाई कशी माहिती का? भगवंताचे सासरे कोण आहेत? सागर, आणि सागराची बायको कोण? नद्या, यमुना. सासूबाई अडचण काय? काय अडचण नाही म्हणले, अडचण एक आहे, जुन्या काळात बघा महिला मंडळ सहसा सासू जावया पुढे जात नव्हतेच, जावयाचं तोंड सहसा सासूबाई कधी बघत नव्हते. आज आताच काळ लय वेगळाय, फक्त सासू जावायच्या मांडीवच बसायची रात्री. जाव आले की कस काय चाललंय माझ्या बबीचं? अरे गपकी मरकी बबी काय वन मसाला नेली वय तवा लय जावगडे. सासरा आहे ना विचाराय, तू घरात मरकी लय अवघडे. ही जुन्या काळात प्रथा पाळायची. आणि मग जुन्या काळात त्या यमुना मातेला सांगितलं, जावाय बापू त्यावेळेस मला तुमचं तोंड बघता आलं नाही, पण आता संधी आली, कारण आता तुम्ही बारीक आहे, आणि आता बारीक आहे म्हणल्यावर तुमचं तोंड बघायला काही अडचण नाही म्हणले, तोंड बघायचंय म्हणले. सासूबाई एवढीच अडचण आहे ना, मग माझ्या बापाला का त्रास देताय? माझ्या बापाला मारायचं विचार आहे काय तुमचा? थांबा म्हणले. असे उत्ताने होते, असे पालते झाले, आणि पालते झाल्याबरोबर बघितल्याबरोबर पुढचं पाणी कमी झालं, पण मागचं वाहायला लागलं. ते म्हणले आता काय अडचण आहे? म्हणले या जगात इतके पापी लोक आहेत, रोज माझ्यात येतात, स्नान करतात आणि त्यांचं पाप धुतात, पण मी मलिन झाली ना, मग एक काम करा, तुमच्या पायाचा अंगठा, तुमचा स्पर्श मला करा, आणि मला केल्याबरोबर मी काय होते? कमी होते. मग भगवान श्रीकृष्णानं पाय काढला आणि काय केलं? पुर चालला आचाट, त्याशी लावीला अंकुश, त्याशी लावीला अंकुश, अंकुष्ट, त्याला अंगठा बाहेर काढला आणि पूर ओसरल्याबरोबर तिथं गेले, आपल्या भगवान श्रीकृष्णाला ठेवलं. माया आणली, माया इकडं आणल्यानंतर माया करी आकांत, रडे माया करी आकांत करायला लागले. मग सगळे जागे झाले. कंसाला कळालं मुलगी जन्माला आली, पण म्हणले की तो मुलगा होता आठवा, पण कोण आली? मुलगी जन्माला आली, पण मुलगी का असं आता हिला काय करायला पाहिजेत? माराय पाहिजे. हातात धरली, गरगर फिरवली, आणि गरगर फिरवणार तेवढ्यात ती सटकली, आणि तिनं सांगितलं तुझं लागे उपजला तुझ्या नादी मैत्री उपजला बजादी, उपजला बजादी, उपजला बजादी. तुला जो मारणार आहे ना, तो माझ्या आधी जन्माला आलाय, आणि कुठं वाढतोय? गोकुळात वाढतोय. तुझं लागी वती उपजला
मजा आधी आणि निसटली आणि निसटल्यानंतर मग भगवान श्रीकृष्णाला मारायची तयारी झाली. आता मी कंसाचं आणि त्या राक्षसांचं वर्णन करत नाही, कारण त्यांचं वर्णन जास्त कीर्तनात नसावं, आपल्याला भगवंताचं वर्णन करायचंय. ती तुम्हाला माहिती, पुतना मावशी आली आणि तिनं मारलं आणि तिला सगळं ते तुमचं पाठी मला पुढे चालायचंय. मारायला प्रयत्न केला ऐका, पण ते त्याच्या अगोदर बघा इकडं काय झालं. इकडेचा प्रसंग असा आहे, भगवान श्रीकृष्ण इकडे जेवल्यानंतर भगवान श्रीकृष्णानं पहाटे 4च्या आवाजात कालवा करायला सुरुवात केली. आणि कालवा करत असताना बघा दाईन म्हणून एक तुमच्या काळात होता पद्धत, बरोबर आहे ना. आणि त्या दाईनपणाचं काम कोणाकडे असायचं, नवऱ्याच्या बहिणीकडे, बरोबर आहे ना. याला प्रमाण आहे काय, चोखोबाची बहीण झाला क्षारंधर, वहिनी उघडादार हाका मारी, म्हणजे बाळणपणाचं काम कोणाकडे, वहिनीकडे. आणि मग त्या नंदराजाची बहीण सुनंदा, आता ती मावस सख्खी चुलत यात फरक आहे म्हणून फक्त आपण बहीण म्हणूया. त्याची बहीण कोण, सुनंदा. आणि सुनंदेनं त्या घरात बघितलं, आवाज यायला लागला, प्रकाश पडलेला दिसला ना, आतमध्ये गेली. आणि आतमध्ये गेल्यानंतर खऱ्या अर्थानं यशोद्या मातेच्या जवळ लहान मूर्ती बघितली, लहान बाळ बघितलं. परत बाहेर आली आणि भावाला सांगितलं, ए राजा, ए नंदा, ए दादा, ए भैया, तेरे को लाला भयो है, अरे तुला मुलगा झाला. हा म्हणता बातमी गावात पसरली. आणि गावात पसरल्यानंतर प्रत्येक गवळणीला माहित झालं मुलगा झालाय. आणि गवळणीने सांगायला सुरुवात केली, गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. 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 एक धावे एक पुढे एक वाटी सुंदवरे, एक धावी एक पुढे एक वाटी संत वरे. एक धावे एक पुढे ताट वाटी सुंदवरे. एक धावी एक पुढे ताती वाटी सुंद बरी. वाण घेऊन येताती नंदा घरी झाली दाटी. वाण घेऊन या ताटी नंदा झाली दाती. सोयीची गलबन झाली, दाशी जणी हेल घाली. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. 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 एकमेकीला सांगायला सुरुवात केली, गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. एकमेकी पुढे धावती, कोण कसं पळतय. आणि सुरुवात झाली आणि सगळ्या निघाल्या नटून थटून. कुठं, नंदराजाच्या घराला. कुणाला बघायला, भगवान श्रीकृष्णाला. MH12, MH20, MH25, MH30, MH40, MH50, MH60, MH70, MH80, MH90 पर्यंत सगळ्या महिला. कुठं, MH म्हणजे गाडीचं पासिंग नाही, ह्या वयाच्या सगळ्या महिला कुठं निघाल्या, नंदबाबाच्या घराला. जायच्या माघारी यायच्या, सगळ्या बघायला गेल्या. आणि अशाच बघा, आता तुमच्यापासून मावशी, तुमच्यापासून नंबर लावला तर शेवटच्या मावशीचा नंबर कधी येईन बघायला, कमीत कमी 1 दिवस तर लागेल का नाही संध्याकाळ. आता तुमचा पहिला नंबर आहे असं समजा. पहिला नंबर कुणाचा आला, या मावशींचा आला. आणि पहिल्या नंबरवाली माई जरा श्रीमंत घरची होती. श्रीमंत घरची महिला, असं रटून पैसा बिसा टचून होता, काही अडचण नव्हती. आणि जाता बघा, तुम्ही जाता ना भेटायला आपल्या भावाला, आपल्या पाहुण्यारावण्याला मुलगा झाले होती, सोनं नाणं घेऊन जाताना. आता पहिली जरा श्रीमंत घरची होती, तिनं असं बाबा मूठ भरून सोनं घेऊन गेली. रामेश्वर काका किती मूठभर सोनं घेऊन गेली. देवाला बघितलं आणि देवाला बघितल्याबरोबर देवाच्या अंगावरती ओवळलं आणि देवाच्या चरणाजवळ ठेवलं आणि बाहेर आली. आणि बाहेर आल्यानंतर मग 10 नंबरची विचारलं, होय ग, आता दुसरी आज जाणार, तिसरी आज जाणार, चौथी, 5वी, 6वी, माझा नंबर यायला अजून अर्धा पाऊण तास लागणार आहे ग. माझा नंबर यायला किती लागणार आहे, अर्धा तास, अजून अर्धा पाऊण तास लागणार. हे सांग ना, तुला कसा दिसला ग, गडबड सांग ना ग. राजाचा मुलगा आहे, राजाचा पोरगा आहे ग, कसा दिसला ग, देव आहे म्हणतात तो, कसा दिसला ग. तिने कसं सांगितलं बघायचं का. पाहिला पाहिला नंदाचा नंदन
नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन हाय पाहिला पाहिला नंदाचा नंदने पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन हाय पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन तेने वेदियल मन 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 पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन नंदाचा नंदन तिनं पहिलीला सांगितलं अगं मी बघितला पण कसा पाहिला पाहिला नंदाचा नंदन ते निवेदी येले म्हण ते निवेदी येले म्हण अगं इतका गोड आहे इतका गोड आहे इतका सुंदर आहे इतका सुंदर आहे पाहिल्याबरोबर त्यानं काय करून घेतलंय मन वेधून घेतलंय वेडी झाली मी त्याची इतकं सुंदर रूप आहे पहिली गेली आता 10 नंबरची आली 10 नंबरची जरा थोड्या गरीब घरची होती म्हणजे यांच्यापेक्षा थोड्या गरीब घरची तिनं जाताना मुठभर चांदी नेली ती हातात किती मुठभर चांदी आणि मुठभर चांदी नेली देवाला बघितलं आणि देवाला बघून देवाच्या अंगावरती ओवळली आणि चरणाजवळ टाकली आणि चरणाजवळ टाकल्यानंतर बाहेर आली देवाचं दर्शन घेतलं आणि बाहेर आल्यानंतर बाहेर आली पण 100 नंबरवालीने विचारलं होय तुझा नंबर आला ग ती म्हणली त्यानं वेधून घेतलं मन त्यानं मला बघितलं मला त्याचं मन याचं वेड लागलंय त्याचं पिसं लागलंय माझ्या मनाला पण तुला कसा दिसला ग आता प्रत्येकाची नजर वेगळी असते ना तुला कसा दिसला ग तुला कसा दिसला त्याला पाहिल्याबरोबर काय झालं काय बघायचं का याती कुळ माझे गेले हरपुनी याती कुळ माझे गेले हरपुनी याती प्रबल 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 याती कुल माझे गेले हार याती कुळ माझे गेले हरपुनी याती कुळ माझे गेले हरपुनी याती कुल माझे गेले हार याती कुल माझे गेले हार श्रीरंगावाचोनी आणून श्रीरंगावाचोनी आणून किती वो शिकवाल माझा वेळा किती वो शिकवाल माझा वेळा किती वो कमाल बजाय गेल बेरा किती बशी कमाल मजा बेला अगं ती म्हणली पाहिल्याबरोबर मन वेधून घेतलं पण मी बघितल्यानंतर काय झालं माहिती का याती कुळ माझे गेले विसरले मी माझी जातही विसरले मी माझं कुळही विसरले मी माझं गोत्रही विसरले इतका भगवान सुंदर आहे आता 1000 वालीचा नंबर आला डायरेक्ट 100 वरून 1000 वर जाऊ संपवायचंय ना आपल्याला अशा 100 गवळणी देवाला पाहण्याच्या किती 100 गवळ पण सांगता सांगता संध्याकाळच्या 5 वाजता आणि आपल्याला 12:30च्या आसपास थांबायचं ऐका ती 1000 नंबरवरची शेवटची गेली आणि तिला ती आतमध्ये गेल्यानंतर ती जरा गरीब घरची होती आपली 10 रुपयाची नोट घेऊन गेली गरीबाची असं पण काही का असं भाव तर होता ना 10 रुपयाची नोट घेतली आणि देवाच्या चरणाजवळ गेली देवाला बघितलं देवाच्या चरणावरती नतमस्तक झाली आणि देवाच्या चरणाजवळ 10 रुपयाची नोट ठेवली आणि बाहेर आली आणि मग सगळ्यांनी तिला विचारलं होय ग हिला असा दिसतोय हिला असा दिसतोय तुला कसा दिसला ग तो बघितल्याबरोबर काय झालं आणि तो कसा दिसला बघायचा आता शेवट कसा दिसला सावळा देखील आनंदाचा सावळा देखील आनंदाचा सावळा देखिए देखिए सावळा देखील आनंदाचा सावळा देखील आनंदाचा देखिए देखिए तेने आनंदाचा पूर आला तेने आनंदाचा
देखी येला आनंदाचा त्याने आनंदाचा फुल आला, त्याने आनंदाचा फुल आला, सगळं देखी येला आनंदाचा, सगळं देखी येला आनंदाचा. मी बघितला पण तो कसा दिसला सावळा देखील आनंदाचा आणि इतका आनंद झाला, इतका आनंद झाला त्याने आनंदाचा पूर आला. आणि मग महाराज त्या पुराचं वर्णन करत असताना म्हणतात आम्ही सगळेजण त्याला बघितलं होतं, बघताना होतो. आणि खऱ्या अर्थानं भगवान बाळकृष्ण त्या ठिकाणी जन्माला आल्यानंतर सर्व गोकुळवासियांना आनंद झाला, सुख झाला. अभंगाचं पहिलं चरण. गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा, हो गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा, हो गोकुळीच्या सुखा. वा गुरुजी वा वा जय हो टाळी वाजवा टाळी. वा गुरुजी माझं भाग्य की खऱ्या अर्थानं तुमच्यासारखी माणसं आमच्या साथीला आहेत, आमच्या सोबत आहेत. वा अजून एकदा जोरदार टाळी द्या. महाराष्ट्रातलं गायन क्षेत्रातलं सर्वात मोठं नाव आहे गरड गुरुजी. या अतिशय गोड. मला वाटतं दुसऱ्यांदा आपल्या साथीचा योग आहे. एकदा पुण्यामध्ये पलीकडच्या बाजूला ओंकार महाराजांनी तुम्ही होतात ना, आज दुसऱ्यांदा. अतिशय गोड. पहिल्या सेवेसाठी निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबराय म्हणतात गोकुळवासियांना सुख झालाय, गोकुळवासियांना आनंद झालाय. किती किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. अष्टमीच्या रात्री सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. बरं पुरुष मंडळी हा आनंदी आनंद झाला. अष्टमीच्या रात्री हो यमुनेच्या काठी गोकुळावर तरले. अष्टमीच्या रात्री हो यमुनेच्या काठी गोकुळावर तरले. गोड हसू गालात नाच पाऊस तालात पैंजण थरथरले. गोड हसू गालात नाच पाऊस तालात पैंजण थरथरले. कानात उठून गोपी आल्या नटून, कानात उठून गोपी आल्या नटून, नव्या धावतीचा शिंगार केला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. कन्हैया लागला तुझा रे छंद मला, कन्हैया लागला तुझा रे छंद मला. कन्हैया लागला तुझा रे छंद मला,
गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की बसा खाली. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका, त्या सुखाला अंतही नाही आणि त्या सुखाला पारही नाही. इतका आनंद खऱ्या अर्थानं गोकुळवासियांना झालाय का अभंगाचं दुसरं बाळकृष्ण नंदा घेरी घरी बाळकृष्ण नंदा घेरी बाळकृष्ण नंदा घेरी घरी बाळकृष्ण नंदा घेरा बाळकृष्ण नंदा घरी ओ बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी ओ बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घेरी घेरी बाळकृष्ण नंदा घेरा बाळकृष्ण नंदा घेरी घरी बाळकृष्ण नंदा घेरी ओ बाळकृष्ण नंदा घरी ओ बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी ओ बाळकृष्ण नंदा घरी आई आनंद नाजी आनंद नाजी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी बाळकृष्ण नंदा घेरे गोरी बाळकृष्ण नंदा घेरे बाळकृष्ण नंदा घरी घरी बाळकृष्ण नंदा घेरे बाळकृष्ण नंदा घरी ओ बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी ओ बाळकृष्ण नंदा घरी नंदा टाळी द्या टाळी द्या. वा. महाराज म्हणतात गोकुळवासियांना आनंद झालाय कारण बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. सगळ्यांना आनंद झालाय त्याचं प्रतीक गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. शेवट बाबा बहिरवी तुमच्याकडे दोघांकडे. हा हा तुम्ही दोघं हा कोणी पुढे म्हणा गुरुजी पुढे म्हणतील तुम्ही मागे म्हणा. हा खऱ्या अर्थानं गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. सगळेजण आनंदात आहेत आणि त्याच आनंदात प्रत्येक जण भगवान श्रीकृष्णाला बघायला जायची माघार यायची भगवान श्रीकृष्णाला बघायला जायची माघार यायची. आणि नेमकं MH100 वरती घरा होतं चौथ्या मजल्यावर. MH100 म्हणजे लक्षात आलं का 100ची आजी. आणि आजीनं बघितलं काय रे सकाळ सकाळ पुरी सगळ्या हिकडत जात्यात परत माघारी येतात. सकाळ सकाळ पुरी सगळ्या हिकडत जात्यात नटत्यात परत माघारी परत मेकअप चेंज परत सगळ्या हिकडत जातात. नेमकं झालंय तरी काय म्हणावं ह्यांना. आणि म्हातारी मग काठी टिकीत काठी टिकीत काठी टिकीत काठी टिकीत चौथ्या मजल्यावर खाली आली आणि पुरीला आडवी झाली. पुरी नो अगं सकाळी बी इकडंच जात आहे परत माघार येत आहे दुपारी बी इकडं जात आहे परत माघार येत आहे संध्याकाळी बी इकडं जात आहे परत माघार येत आहे. झालंय तरी काय म्हणावं का तुम्हाला. ए म्हातारे उभा तुला कशाला आली गाडी. अगं झालंय काय तर ते सांग तुला माहित नाही का काय झालंय. अरे नंदराजाला मुलगा झालाय आणि माई नंदराजाला मुलगा झाला बरं बनल्याबरोबर त्या म्हातारीनं 100 वर्षाच्या म्हातारीनं टुनकन उडी मारली कारण आनंदच तितका झाला. वरती परत काठी टिकीत काठी टिकीत काठी टिकीत काठी टिकीत परत घरात गेली. आणि घरात गेल्यानंतर आता मेकअप करायचंय कारण बघायला कुणाला जायचंय भगवान श्रीकृष्णाला बघायला जायचंय. आणि वरती गेली आणि वर गेल्यानंतर मेकअप करायला लागली. आणि तिचं नाव होतं मालू आणि तिच्या लग्नात तिच्या बापाने दिला होता तिला शालू. शालू घेतला बरं त्या शालू काही आताच छापील नव्हतं तवाच ती घडवलेलं असायचं बघावर विणलेलं. त्याच्यावर कारखान्याचा भोंगा भरून चाललेलं ट्रॅक्टर क्रेन सगळ्या गाड्या बैलगाड्या असं सगळं त्या ह्याच्यावरती होतं शालूवरती. आणि नेमकं तिला आनंद झाला आणि माई त्या आनंदात मालू निसली उलटा शालू. सगळा उलटा झाला. कारखाना पलटी भोंगाची नरसाळ खाली बैलगाडी उतानी
ट्रॅक्टर पलटी आणि मेकअप सगळा केला. त्याला प्रमाणात आता लय प्रमाण नको, कारण आपलं संपत आलंय टायमिंग. आणि ऐका, पुढं 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 लाली कुठं लावतात? ओठाला तिनं लावली, गालाला काजळ भरलं कुठं? सगळा मेकअप तिनं उलटा केला आणि परत काठी टिकीत काठी टिकीत काठी टिकीत काठी टिकीत परत खाली आली आणि नेमकं तिचं सुंदरते ध्यान आलं. सुंदरते ध्यान म्हणजे कोण? कॅलेंडर. कॅलेंडर म्हणजे मालक. मालक ते म्हणला बिघडली काय? अगं उलटा सगळा मेकअप करून निघाली कुठं? म्हणली गप खेळड्या. गावातला सप्ताह असला लोखंड पुलावरचा तरी आलाचा आडवा. कुठं भजनाला निघाली? आलाचा आडवा. कुठं पाहुण्याच्या कार्यक्रमाला निघाली? आलाचा आडवा. आज नसती म्हणली तुझं ऐकत, तो गप्पच म्हणली. आज नसती ऐकत म्हणली. आता मी मरायला लागली, जवळ आली म्हणली कवर ऐकू तुझं तरी म्हणली. अगं ती म्हणला ऐकू नको पण मेकअप तरी बदल ना. सगळे हसत्यान तुला मेकअप उलटा झालाय. ऐका, तिनं दिलेलं उत्तर गोड आहे. तिचं उत्तर घरी घेऊन जा, माझं हे कीर्तन सार्थक होईल. तिनं सांगितलं ऐका ना, मी 100 वर्षाची झाली आणि शतगणिले ते अर्ध रात्र काही 100 वर्षाचं आयुष्य आहे. आणि या आयुष्यात 100 वर्ष झाले, मी म्हातारे झाले. आणि जर मेकअप बदलण्यामध्ये जर माझा प्राणच निघून गेला ना, तर त्या भगवान श्रीकृष्णाला पाहायचं राहून जाईल. किती प्रेम आहे, किती गवळणींचं प्रेम होतं. आम्ही राधेला पार खाली आणले. आम्ही म्हणतो राधे चल माझ्या गावाला जाऊ, साळ गोकुळ फिरून न पाहू. राधा काय गोकुळ फिरणारी होती काय? आज काय बोंबलत फिरणारी होती काय राधा? लय खाली आणून दिली. गुरुजी, शुकाचार्यांनी भागवतात राधा शब्दच शिवू दिला नाही का माहिती का? कारण राधा म्हणल्याबरोबर त्यांना महिना 2 महिने समाधी लागायची आणि भागवताचं कार्य थांबायचं. काय शब्द आहे वो राधा. राधे इतकी ताकद कदाचित देवाच्या शब्दात सुद्धा नाही. थोडा इको कमी करा. देवाचं नाव घेताना तुम्ही विठ्ठल म्हणा, श्रीकृष्ण म्हणा, पण कदाचित या दोनही नावापेक्षा, राम या नावापेक्षा श्रेष्ठ नाव राधा आहे. ताकद आहे राधा नावात. आम्ही बदनाम केलं, आम्ही राधेचं प्रेमही बदनाम करण्याचा प्रयत्न केला. चला, किती भाव होता माहिती का? काय म्हणायच्या कृष्णाला माहिती का? कान्हैया रे कन्हैया रे कान्हैया रे जग जेठे कान्हैया रे कन्हैया रे कान्हैया रे जग जेठे कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे 15 मिनिटं पुढे घेतोय. कन्हैया रे पाहुणे एकला संपतो. कन्हैया रे कन्हैया रे जग जे देई भेटी एक वेळा, देई भेटी एक वेळा, देई भेटी एक वेळा कान्हैया रे कन्हैया रे कान्हैया रे जग रे कान्हैया रे कन्हैया रे कान्हैया रे जग काय भाव आहे या गवळणीमध्ये, काय देवापाशी प्रतिप्रेम आहे. ऐका आणि बघा, ते आपली काठ तिनं सांगितलं उत्तर, किती गोड दिलं उत्तर आपल्या जागेवरती. या त्याला पाहायचं राहून गेलं तर या जगण्यात काही अर्थ नाही. गेली बघायला आणि बघायला गेल्यानंतर नंबर बघितलं, एकमेकाच्या पाठीवनं पुढे गेली, भगवंताला बघितलं आणि आपल्या जन्माची सार्थकता केली. ऐका, आमच्या सगळ्याची आशा, आम्ही सगळेजण भजन कीर्तन यासाठी करतोय की आम्हाला एक दिवस भगवंत भेटावा, आम्हाला एक दिवस भगवंत भेटावा. आमची रात्रंदिवस तळमळ यासाठी चालली की भगवंतानं आम्हाला दर्शन द्यावं. फक्त भक्ती गोपाळांसारखी, गोकुळातल्या लोकांसारखी, संतांसारखी आम्ही करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. निश्चित आम्हाला भगवंत दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. चला, खरी अर्थानं ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि आता देव हळूहळू लहानाचे मोठे व्हायला लागले आणि लहानाचे मोठे होत असताना रांगायला लागले. पण कसे? तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, गाव्या दुध्याने रांगत, गाव्या दुध्याने रांगत, गाव्या गुडघ्याने रांगत. रंगने रंगनात तुम्ही देखील अंधनी, तळवे तळहात तळवे तळहात तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने
रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत काव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगतो काव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगतो काव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगतो. देवानं आता रांगायला सुरुवात केली आणि रांगता रांगता देव घराच्या बाहेर आले आणि घराच्या बाहेर आल्यानंतर देवानं मित्र शोधायला सुरुवात केली आणि देवानं मित्र शोधत शोधत असताना देवाला पेंड्या बोबड्या सुदाम्या मधुमंगल अशी अनेक मित्र भेटली आणि मित्र बघितल्यानंतर सगळे देवानं विचारलंय अरे का मी कसा आहे तुम्ही कसा आहे काही फरक बिरक कळतो का नाही लागा मी असा जाडजोडगडी तुम्ही असले बारीक नेमके तुम्ही वाढून का गेलाय बाबा काय वाळून जायचं कारण आहे अरे एवढं गोकुळात पिकतंय दूध दही तूप लोणीला का तुम्ही अजून बी वाळूनच गेलेत नेमकं काय झालंय काय नाही म्हणले देवा सगळं लय दुबतंय सगळं खरंय पण सगळं जातंय डिरीला या डिरीला काहीच राहत नाही ह्या डिरीला फक्त ताकण भाकर आहे म्हणले ताकण भाकर आहे मग एक काम करा घरचे देत नाहीत का नाहीत देत घरचे मग आता काय करायचं जल करियारला घेव घेवाच्या मग मग देतो पोट भरी आज देतो पोट भरी पुढे म्हणाल तो भरी आज देतो पोट भरी म्हणाल तो भरी आई आजी ते गमोग भेरी पुढे म्हणाले तो भेरी आई आजी ते गमोग भेरी पुढे म्हणाले तो भेरी. मग सांगितलं जब घी सीधे उंगली से नहीं निकलता तब उंगली तेडी करनी पडते नाही ना मेटत मग याला तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुढे मला तो भरी देवा अरे चोरीचं धंद चोऱ्या आणि आपण अरे म्हणले आपल्याला काय सोनं नाणं चोरायचंय का आपल्याला फक्त खायच्या वस्तू चोरायच्यात चालतंय म्हणले देवा जायचं पण चोरायला जाताना साहित्य पाहिजेत ना AK-47 ते 42 असल्या रायफल बंदूक काहीतरी घेऊन देव म्हणला काय मारायचंय काय कोणाला आपल्याला मग काय घेऊन जायचं वस्त्रगाळ माती सराट अजून गोट्या अजून काठी हा देवा अरे हे काय मारायचं साहित्य का चोरीला घेऊन जायचं साहित्य का अरे तुमच्या लक्षात येणं आपल्याला कोणाला मारायचं नाही पण देवा अरे ही काठी कशाला अरे डेरा भरलाय का मोकळाय हे बघायचं कशाने खाड्यानं खाडा हाणून बघितला की डेरा मोकळायच का भरलेला कळतोय टांग वाजलं तर मोकळा आणि टूप वाजलं तर भरलेला आणि मग डेरा फोडायचा कशाने मग काठीने फोडायचा पण देवा ए देवा तेवढ्यात एखादी गवळण आली तर मग सोपं आहे ना तिच्या पायासाठी काय टाकायचे सराटे टाकायचे सराटे कार अरे लगा त्या सराट्याला 3 काटा असतात त्या 3 काट्यातला कसा बी सराटा पडू द्या पण एक काटा कायम वडच असतो तेवढ्यात त्या गवळणीच्या पायात काटा मोडल गवळण पाया काटा काढायला गुतन तेवढ्यात आपण धूम ठोकायची मला धूम ठोकायची पण गवळण उच टाचाचा शँडल घालून आली तर म्हणला सोपं आहे ना अरे गोट्या आणल्यात ना गोट्या टाकायच्या गवळण त्या शँडलवरती गोटीवरती पाय पडल आणि घसरून पडल तेवढ्यात आपण धुम पण देवा नाहीच पडली तर मग आणली ना माती त्याच्या डोळ्यात फिसकावायची माती चोळायला गुतन तेवढ्यात आपण धुम टाकायची पण देवा गप नाही तर तुझ्या मागं कधी बी इडी लावीन मी आता बोलायचं नाही बरं देवा चालतंय चोऱ्या करायला जायचं गेले चोऱ्या करायला पण चोऱ्या करायला जात असताना घरात जायचं कसं जायचं थांबा मी आहे ना डोळे झाकले आत गेले सगळं खाल्यानंतर बाहेर निघाले पण पेंद्या म्हणला ह्याच्याकडे गंमत काय रे म्हणला ह्याला भानमती येते काय म्हणला आतमध्ये नेतय बाहेर बी आणतंय काहीच कुणाला माहिती व्हाय नाही कस काय रे म्हणला आज बघायलाच पाहिजेत गडी काय करतोय ते आणि मग त्यानं असा अर्धा डोळा झाकला आणि अर्धा डोळा उघडा ठेवला आणि जसा अर्धा डोळा उघडला साहेब तेवढ्यात गडी सवान्यात गुतला घराच्या वर अर्धा आणि खाली अर्धा आणि गवळीने बघितला हातात काठी खाली ठोका हाणायची गवळण गरी वर आरडायचा अयो खाली ठोका अगं पाय लागतंय रे आणि बाहेर कृष्णाला हाक मारायचा कृष्णार लय लागतंय म्हणला संशय माझ्याव घे संशय म्हणला तुला रटच आहेत म्हणला आता आणि देवाव संशय घेतला की रटच खावा लागतात म्हणला रटच का देवा परत नाही रे संशय घेणार म्हणला नाही संशय घेणार ना म्हणला मग चालतंय डाग डोळे झाकले परत बाहेर आला अशा अनेक खोड्या करायला सुरुवात केली आणि मग गवळीने यशोदा मातेकडे मोर्चा वळवला यशोदे तुझ्या कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे अगं काय झालं अगं रोज त्रास येतोय घरी येतो एक दिवशी तर काय केलं माझा नवरा मी झोपली होती टाकाचा डेरा घेतला आणि त्याच्या डिही उफाडला जरा जाड होता ते म्हणून वाचला नाही तर विकास महाराजासारखा असा जाग्यावर मिळाला असता म्हणले अशा एक नाही लय खोड्या करायला सुरुवात केली किती खोड्या केल्या अगं माझं बाळ तसं नाही माझं बाळ कसं
बाळ सगुण गुणाचं तान ग बाळ दिसतय गोजिरवान सगुण गुणाचे कान दिसते वज्रवाने. बाळ सगुण गुणाचं तान ग बाळ दिसतय गोजिरवान सगुण गुणाचे कान दिसते वज्रवाने. काही सांगता गाराने गे गोकुळच्या नारी काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी काय सांगता घराने गोकुळच्या नारी. काय सांगता घराने गोकुळच्या नारी. तुम्ही काय केलं माहिती का तुम्ही लपुनियाचा बौराग अलगीता शारंगरा तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी तुम्ही 12 घरच्या 12 ढालगज आहेत का तुम्ही माझ्या मोकराम लेकरावरती आळ घेता माझं बाळ तसं नाही. आणि बघा महिला मंडळ आपला ती बाबूच असतं दुसऱ्याचं ती कार्टच असतं माझं नाही ग तसं माझं तसं नाही घेणारच नाही तसं नाही म्हणती ना मग पकडून धावती बघ पकडून पकडून. आणि बायांची भांडणं अशीच असतात फक्त घे त्याला म्हणाव ये माझ्या घरी रोज गरीबाची घरं गाठली आता माझ्या एखाद्या मोठीच्या घरी येऊन बघ की म्हणाव. पेंड्याला श्रीकृष्ण सांगितलं पेंड्या डायरेक्ट ओपन चॅलेंज आणि देवाला मला चॅलेंज करते घे जा घर नंबर टिपून घेतला घरी गेल्यानंतर दूध दुभतं सगळं नाचलं आणि नाचल्यानंतर येता येता म्हणला ही जी जिरवायची तिची विणी घेतली आणि तिच्या मालकाची दाढी घेतली आणि दिली गाठ बांधून आलं घरी. सकाळी उठली दोघं उठल्याबरोबर आधी कोण उठत बाई उठती बरं बाई होती 5 फुटाची गडी होता 3 फुटाचा. ती उठल्याबरोबर ह्याच्या दाढीला हिसका बसला ते म्हणला डंगर झाली ना तरी दाढीला हिसका मारी ती वही. अहो काय झालं म्हणले काय नाही झालं म्हणले अगं काय झालं उजेड केला दाढीची विणीची गाठ जाळायचा प्रयत्न केला जळली नाही कापायचा प्रयत्न केला कापली नाही सोडायचा प्रयत्न केला सोडली नाही कामन कारण बांधणारा गडी तसा होता बांधणारा गडी फिक्स होता सुटली नाही तुटली नाही कापली नाही. मग निघाला मोर्चा कुठं यशोदेच्या घराकडं आणि निघाल्यानंतर कसा निघाला माहिती का गवळण गर गिरक्या मारी गवळी दाढी वर करी गवळण गर गिरक्या मारी गवळी दाढी वर करी इको गवळण गर गिरक्या मारी गवळी दाढी वर करी गवळण गर गिरक्या मारी गवळी दाढी वर करी गवळी दाढी वर करी गवळी दाढी वर करी गवळण गर गिरक्या मारी गवळी दाढी वर करी गवळण गर गिरक्या मारी गवळी दाढी वर करी गवळी दाढी वर करी गवळण अशी फिरायची आणि ह्याच्या दाढीला हिसका बसायची दाढी अशी वर करायचा. घरी गेली यात्रा आणि घरी गेल्यानंतर देवाला सांगितलं देवा अरे चुकलं रे माफी मागते तुझे देवा असू देत आम्हालाही आनंद वाटतो तू खोड्या करतोस ना आम्ही मुद्दाम फक्त तुला बघायसाठी तुझ्या दारात गाराने घेऊन येतो रे. ऐक ना देवा दाती सोड आता खूप झालं रे देवा बस झालं आता देवा राहू दे सुखानं तू असला ना सुख मिळतं तू दिसला ना बरं वाटतं बघ. देवानं दाढी सोडली मग आईला कळालं आपलं कार्ट खरंच खोड्या करायला लागले आपलं कार्ट खरंच खोड्या करायला लागले. आणि मग खऱ्या अर्थानं यशोदा मातेने सांगितलं देवा बस झालं रे लोक मला नावं ठेवतात रे लोक लय नावं ठेवतात. मग गणपती बाप्पाचाही नवस केला आता गणपती बाप्पा म्हणून 2 गीत घेतो गणपती बाप्पाचा नवस केला गणपती बाप्पाला नवस केला यानं जर 1 महिना खोडी नाही ना केली तुला मोदक खायला घालते. गणपती बाप्पा म्हणले चालतंय. आता गणपती बाप्पाचं महत्व वाढवण्यासाठी भगवान श्रीकृष्ण 1 महिना खोडी 1 मास खोडी नाही केली देवे 1 महिना खोडी केली नाही मग देव पावला म्हणून यशोदा मातेनं मोदक केले आणि ते गणपती बाप्पा पुढे आणून ठेवले. आणि यशोदा मातेनं नेमकं आणले ठेवताना काहीतरी घरात राहिलं म्हणून गेल्या आणि तेवढ्यात गणपती बाप्पाला ह्या गाड्यानं दमकावलं काय म्हणला आणि गणपती बाप्पाला सांगितलं गणपती बाप्पा
हे सगळं तुम्ही केलंय का मी नाही म्हणले, माझं काहीच संबंध नाही. तुमच्या आईनं नवस केला, तुम्ही ऐकलं, तुमचं तुम्ही म्हणले. मोदकावा अधिकार कोणाचा? म्हणले तुमचा. पण मोदकासोबत गाडीनं गणपती सुद्धा हाणला डायरेक्ट. आणि मग गणपती आल्याबरोबर ती यशोदा माता आल्या म्हणल्या गणपती म्हणले एक गडी आलता सोंडव बसून 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 आणि गणपती नेला आणि सगळंच नेलं म्हणले. लय अवघड झालंय म्हणले. म्हणजे गणपती बाप्पांचं महत्त्व वाढवण्याचं काम सुद्धा कोणी केलं? आपल्या भगवान श्रीकृष्णाने केलं. अशा अनेक खोड्या केल्या. आणि मग खऱ्या अर्थाने यशोदा मातेने सांगितलं देवा आता बस झालं, आता खोड्या करू नको रे, जग नावं ठेवतं, मलाही त्रास होतो, माझं लेकरू येतो, तुला कोणी बोललं की मला सहन होत नाही, बघ मी तुझे आहे, नको ना आता खोड्या करू. काय करू मग? आता एक काम कर, तुला शाळेत जायचंय. शाळा म्हणजे काय त्यावेळेस? गाया वळायला जायचं. आणि मग गाया वळायला जायचं म्हणले मी कुठे गेलो तरी मला काय करायचंय? माझं कार्यच करायचं ना. शेळ्या वळल्या काय, गावात राहिलो काय, कुठे फिरलो तरी माझं कार्य मला करायचंय. आणि मग निघाले. पण गोपाळाने सांगितलं एक काम करा, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. हा रानात या तुम्ही वनात या. 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 अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. सगळ्यांना सांगितलं एक काम करा, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. रानात गेले. आणि रानात गेल्यानंतर पण गप बसले नाही. रानात गेल्यावर बी सगळेजण खेळ खेळायला सुरुवात केली. पण कोणते? हमामा पोरा हमामा घुमरी वाजे घमामा, घुमरी वाजे घमामा, घुमरी वाजे घमामा, हमामा पोरा हमामा घुमरी वाजे घमामा. अबक दुबक दिबक खेळा त्रिगुण खेळ मांडू. अबक दुबक दिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. खेळ विठू दांडू पोरा खेळ विठू दांडू. खेळ विठू दांडू पोरा खेळ विठू दांडू. अबक दुबक दिबक, अबक दुबक दिबक पोरा त्रिगुण खेळ खेळू. अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. असे एक नाही, चेंडू लगोरी, चेंडू फळी, विटी दांडू, असे अनेक खेळ भवरा ग बाई भवरा. 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 या राधिके तनवरा. राधिके तनवरा. खेळ भवरा राग बाई भवरा. खेळ भवरा ग बाई भवरा. भवरा खेळ भवरा ग बाई भवरा. या राधिकेचा नवरा. अनेक खेळ सुरू झाले. आणि मग दुपारच्या 12 वाजल्या. आणि दुपारच्या 12 वाजल्यानंतर सगळ्यांनी सांगितलं अरे देवा आता कुठपर्यंत खेळायचं? काय खांदी भार पोटी भूक, काय खेळावयाचे सुख. अरे आता खेळण्यात सुख राहिलं नाही. आता देवा बस झालं, आता चला म्हणत ती आणा शिदोऱ्या. सगळ्यांना शिदोऱ्या आणल्या. शिदोऱ्या सोडण्याचा प्रयत्न केला. पण त्या कोणत्या शिदोऱ्या? तमगुण, राजसगुण आणि सत्वगुणाच्या त्रिगुण गुणाच्या शिदोऱ्या आणल्या, एकत्र केल्या आणि सगळ्यांनी खऱ्या अर्थानं त्या खाण्याचा प्रयत्न केला. सगळ्यांनी तिथं आणल्या. पण आणता आणता एक जण पेंड्यानं त्या बोबड्यानं वाळकीनं त्यांनी अजून एक गंमत केली. ती बोबडं होतं ना, बोबडं आलं नाही. आणि बोबडं आलं नाही म्हणल्यावर देव म्हणले एक जण राहिलाय र. कोण राहिलाय? बोबड्या राहिलाय. देवा येणार नाही. तो काय येणार नाही? तो तुमच्यावरती नाराज आहे. का नाराज आहे? अहो त्याच्यात काहीतरी तक्रार आहे, चला आपण त्याच्या तक्रार ऐकायला जाऊ. आणि मग त्याची तक्रार ऐकायला घरी गेले. आणि बोबड्याला सांगितलं ए बोबड्या का आला नाही रे? का आला नाही रे? का आला नाही? त्यावेळेस बोबड्यानं बोबड्या गवळणी सांगितलं कसं बाई का. अरे दाई बा कितना नकोली बा. अरे दाई बा कितना नकोली बा. आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार. आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार. आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार. आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार. आम्ही नाही 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 तुझ्या संग
दिवशी यशोदेमाईनं गोल गोल पोल्या केल्या होत्या रिवा समद्या पोलांना एक एक दिली समद्या पोलांना एक एक दिली मलाच अर्धी दिली लेबा आणि मीच मागाया गेलो लेबा दुबू 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 मलाच मारलं फुदू 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 लल्लो लेबा अरे जाय बा कृष्णा अरे जाय बा कृष्णा नको लेबा आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार 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 अरे काय झालं माहिती का एके दिवशी तुझ्या आईनं म्हणजे यशोदा मातेनं गोल 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 पुलनाच्या पोल्या केलत्या होत्या सगळ्या पोरांना एक एक दिली अरे मी काय केलतं मलाच आलती दिलेले बा मी नाही येणार बघ अजून काय चालतं अरे एके दिवशी यशोदेमाईनं गायचा खलवच केला होता सगळ्या पोरांना लुटू 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 भरून दिला आणि मलाच नदबल दिलं अरे सगळ्या पोरांना एकदम एकदम भरून दिलं डबाडबा भरून दिला आणि मलाच एवढी दिवस दिला अरे मी काय केलं तर मी नाही येणार अरे झालं ते जाऊ दे माझी आई अशी नाही बघ अरे चल चल म्हणलं बरोबर बोबडे आला सगळ्यांनी शिदोऱ्या सोडल्या आणि सगळ्यांनी शिदोऱ्या एकत्र केला आणि पहिल्या ठिकाणी तिथं काला केला कसा आपण जो आज करणार आहोत तसा गोपाल कृष्ण भगवान की प्रभु रामचंद्र भगवान की जय सर्वांनी हात वरती करायचे भजन करायचे आगतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण आगतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण शरणागतम कृष्ण सुस्वागतम शरणागतम कृष्ण हे आगतम सुस्वागतम शरणागतम कृष्ण आगतम कृष्णागतम मना स्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण हे राधे राधे हो राधे 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 हे हम भी बोले राधे राधे तुम भी बोलो राधे राधे हम भी बोलो राधे राधे तुम भी बोलो राधे राधे हम भी बोले राधे राधे तुम भी बोलो राधे राधे हम भी बोलो राधे राधे तुम भी बोलो राधे हे राधे 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 हो राधे 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 हो राधे 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 ओ राधे 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 ओ राधे राधे गोपाल कृष्ण भगवान की रकुमाये धोबार कुमार धोबार कुमार धोबार कुमार धोबार कुमार धोबार धोबार कुमार धोबार जय जय धोबार कुमार 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 जय जय धोबार कुमार धोबार कुमार धोबार कुमार धोबार कुमार धोबार कुमार धोबार कुमार
गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. घोडिया तोरणे करती कथा गाते गाणे. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. आणि तुकोबराय म्हणतात हे सर्व आनंद या सर्व गोष्टी पाहण्यासाठी मी त्या ठिकाणी उपस्थित होतो. मी त्या ठिकाणी होतो आणि त्या भगवंताला आम्हीही पाहितलं. आणि त्या भगवंताचं गोंडस रूप इतकं आम्हाला भावलं की आम्ही त्याच्या मनानं आमचं मन वेधून घेतलं. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे छंदे, तुका म्हणे छंदे, तुका म्हणे छंदे, तुका म्हणे छंदे, ओ तुका म्हणे छंदे, ओ तुका म्हणे छंदे, ओ तुका म्हणे छंदे, तुका म्हणे छंदे, तुका म्हणे छंदे, मन मोहिने गोविंद, मन मोहिले गोविंद, मन मोहिले गोविंद, बाळकृष्ण नंदन, बाळकृष्ण नंदन, बाळकृष्ण नंदन, बाळकृष्ण नंदन, मन मोहिले गोविंदे, मन मोहिले गोविंदे, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, आनंद आनंद टाळी द्या, टाळी द्या, टाळी द्या, टाळी द्या. आनंदल्या आनंदल्या क्या बात. आनंदल्या नरनारी आ
आनंदल्या क्या सर्वांनी टाळी वाजवायची, टाळी वाजवा. वा वा. आनंदल्या 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 नरनारी आनंदल्या आनंदल्या नरनारी नरनारी वा. आनंदल्या नरनारी आनंदल्या 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 नरनारी वा. आनंदल्या टाळी वाजवा एकदा, टाळी. आनंदल्या आनंदल्या नरनारी आनंदल्या नरनारी
घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण बाळकृष्ण नंदा टाळी वाजवायला सगळ्यांसाठी वा अतिशय गोड. या कीर्तन सेवेसाठी ज्यांची गायनाची साथ आहे हरिभक्ती पारायण आदरणीय गुरुवर्य आमचे गरड गुरुजी एकदा जोरदार टाळी वाजवा. तुकाराम 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 शिंके लागेल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल लांबविले दुरी होतो तिगाते बिवरे तुम्ही वारे दोरी करे मुख पसरो निंगरे वाहाती त्या धारा घ्या रे दोरी तुम्ही वारे दोरी करे मुख पसरो निंगरे तुका मने हाती धुका तुम्ही वारे दोई कडे मुख पसरोनी कणती धरला कृष्ण मनी अवघा गणी प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मने का उत्तम लोका दाखव काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका मने भूमंडळी आम्ही बळी विरदारी काला वाटो एकमेका वैष्णवनिका. सर आरती घ्यायची नाही ना सर. पुरे वेरी वाकोळी उतरे कराश माप राज महाराज नाही चारला अधिकार क्षमा पराग महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राता पाया पैकी करा क्षमा पराग महाराज तुम्ही सिद्ध झाले समाधान तुमचे गेले चरण आता उठावेसे मनायत नाही नारायणा सुरवारी कपने ते सापडले गेले आता उठावेसे मनायत म्हणा, म्हणा. नाही नारायणा तुका म्हणे भोग गेला निवारिला राज आता उठावेसे मनायत नाही नारायणा करोनी आरती चक्रपाणी हो प्रसाद नंतर वाटता सर्वांनी खालीच बसायचे उभा कोणी राहायचं नाही. पहा पहा तळा पुण्यवंत तुम्ही पाहा आजी पुरले नवसरण्य काळा दिवस तुका वाहे टाळे उभा सन्निध आजी पुरले धन्य काळा दिवस प्रेमच प्रेम आरती गोविंदाचे ओवाळे धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोचन बाळा प्रौढानी मुद्दा ओवाळते परमानंद धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोचन नामा मने के सेवा तेरे पुणे राही सतत धन्य धन्य त्रिलोचना नित्य करते अवलोकना सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठी सेंदुराची ते जळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मध्ये मान स्वामी माते मान कामो न मूर्ती जय देव रत्न खचित वारा तुझ गौरी गोरा चंदनाचे मोठे गिरे शोभात पोरे चरणी लागरिया जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामना मूर्ती जय देव लंबोदर पीतांबर परिवार वंदना सरस तोंड वाक्र तोंड तुझेना रास रामाचा वनवाय सना संकष्टी भावा तिरुवारी रक्षा श्रीवर वंदना जय देव श्री मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामना मूर्ती जय देव योगे 28 विटेवरी उभा वामागे रखमाई विश्वकेश्वर पुंडलिका परमालेगा चरणी वाय भीमाउतरी जय देव जय पांडुरंगा हरि पाय वल्लभा राई वल्लभ पावे तुळा जय देव तुळसी माळ सेवनी काठी कासे पितांबर कस्तुरला देव सुवळ नित्य भेटी गरुड हनुमंत पुरवेला जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राई वल्लभ पावे तुळा जय देव आषाढी कार्तिकी भक्त चंद्रभागे माझी दर्शन रामाचे
केशवासी नामदेव भावे वाळीची जय देव जय पांडुरंगा हनुमाई वल्लभरायचा वल्लभ भावे जुलगा जय देव आरती ज्ञान राजा भावा कैवल्यतेचा सेवक संत मनोहरला माझा आरती ज्ञान राजा गोपले ज्ञान ईशान नशिकोनी अवतार पांडुरंगा नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञान राजा भावा कैवल्यतेचा सेवक संत मनोहरला माझा आरती ज्ञान राजा प्रगट बोले विश्वब्रह्मचे दे राम जनार्दनी पायी केले आरती ज्ञान राजा मनोहरला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सचिदानंद मूर्ती पाय दाखव्यामा आरती तुकारामा पाशानुगारिले तैसे गोबाचे हा मंगल शिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सचिदानंद मूर्ती पाय दाखव्यामा आरती तुकारामा दाखवया प्रणेशी ब्रह्मा सुखाचे आले म्हणून रामेश्वरी स्वामी सद्गुरु रामा सचिदानंद मूर्ती पाय दाखवले रामा तुकारामा काली लोटांगण मध्ये चरण डोळ्यानं पायी नरबुडले हेमालिंगड आनंद भोजन वाय नमः श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नंदगणा विनाशा सकळ देवाची देवा कृपाळवाची शिवा महानंदा मानवा सदाशिवा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा सहस्त्रपादा सहस्त्रकरा शीर्षना कमलनयना कमलापती कामी मोहना मदनमूर्ती अवतारका गरिचा स्थिती वामनूर्ती कर्मा अगारी सगुणा निर्गुणा जगजित्या जगजीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा तुकाला लोटांगणी मज ठाव द्यावा चरणी हेची करीतसे विनवनी भवबंधनी सोडवा सकळ देवादी देवा कृपाळू हा आदि केशवा महानंदा महानुभवा सदा शिवा सहज रूपा ठल रुक्मा टोपा कीर्ती व्हावी माझी आज जन्मदिनी तुझा पंढरीचा वार संतरंग सर्व प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार करी वारी चंद्रभागे स्नान तुका मागे पंढरीचा वार मागणीची तुझ प्रत्याय पाय पांडुरंगा या संता श्री काय नाव तुका म्हणे आता उदार तू होई मदते पायी संताची या संतास निरवी हेची मज दे आणि तुझे 5 मिनिटं फक्त थांबा कुणी सुटू नका 10 ज्ञानदेव मिनिटं तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव जय ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय पंढरीनाथ भगवान की मंगल मूर्ती मोरया. छत्रपती शिवाजी महाराज की जय स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज की जय वसंत की जय